आपल्या सगळ्यांना अनेक व्यक्ती किंवा अनेक कलाकार आवडतात. पण त्यांच्याविषयी व्यक्त होताच येतं असं नाही. पण पुलंचं तसं नव्हतं. आपल्या आवडत्या व्यक्तींविषयी, कलाकारांविषयी ते अतिशय भरभरून आणि खूप छान लिहायचे. उदाहरणादाखल त्यांनी बालगंधर्वांवर लिहिलेला हा लेख आणि त्यातला हा छोटासा भाग वाचून दाखवते. ऐका. नारायणराव कधीही दाणकन समेवर येत नसत. बस गाठल्यासारखी धावपळ करून सम गाठत नसत किंवा आग्रहाने गाठून कशी गाठली अशा आविर्भावाने श्रोत्यांकडे पाहत नसत. तसे बैठकीच्या वेळी पदे म्हणताना त्यांचे डोळे बहुधा मिटलेलेच असायचे. मिटल्या आणि उघड्या डोळ्यांनी ते गाणेच पाहत, लोकांचे ऐकणे पाहत नसत. समेला मायेने स्पर्श करत, किंबहुना त्यांची सारी लयकारीच एखाद्या तान्ह्या पोराच्या जावळावरून हात फिरवल्यासारखी असे. किती छान लिहिलंय ना. पुलंनी त्यांच्या अनेक आवडत्या व्यक्तींविषयी विविध मासिकांमधून, दिवाळी अंकांमधून लिहिलंय आणि त्या सगळ्यांचं संकलन या पुस्तकात आहे. पु ल देशपांडे यांचं आपुलकी हे पुस्तक तुम्हाला मिळालं तर नक्की वाचा.